तर मुलांना आता आपण पाहणार आहोत द डे वी डिस्कवर्ड दॅट रमन इफेक्ट वॉज डिक्लेअर ॲट नॅशनल सायन्स डे. आणि रमन यांनी डिक्लेअर केलेला आहे किंवा अनाऊन्स केला आहे की जो सायन्स दिवस आहे, जो विज्ञान जो साहित्याचा दिवस आहे, नॅशनल सायन्स डे म्हणजे काय, राष्ट्रीय विज्ञान डे दिवस हा त्यांनी काय केला आहे, डिक्लेअर केलेला आहे. आणि त्यांनी ही गोष्ट साबित केलेली आहे की त्यांनी प्रूफ केलेलं आहे. ही वॉज ऑल्सो इलेक्टेड फॉलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924. बघा तिथे त्यांनी काय दिलेलं आहे की ते इलेक्टेड इन फॉलो म्हणजे काय, निवड करण्यात आलेली आहे. कसली इलेक्टेड म्हणजे काय, सहकर्मी किंवा सहकर्मी म्हणजे काय आहे की ही वॉज ऑल्सो इलेक्टेड फॉलो ऑफ द रॉयल सोसायटीच्या माध्यमातून त्यांना सहकर्मी म्हणून त्यांना घोषित करण्यात आले होते की तेव्हा त्यांची निवड देखील करण्यात आलेली होती. अशा आपण याच्या पाठामध्ये देखील बघा असू शकतो. ही वॉज ऑल्सोचा अर्थ काय आहे की ते सुद्धा, की त्यांची निवड सुद्धा करण्यात आलेली होती रॉयल सोसायटीच्या माध्यमातून. 1924 साली त्यांची कशात निवड केली आहे, रॉयल सोसायटीच्या माध्यमातून सहकर्मी देखील म्हणून, सहकारी म्हणून. रॉयल इलेक्टेडचा अर्थ काय आहे, सहकारी म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं. फॉलोचा अर्थ काय आहे, घोषित करण्यात आलेले होते. असं देखील आपण मुलांना या लेसनमध्ये पाहता. बघा आता इथे पुढे काय दिलं आहे, एक जे चित्र आहे त्या चित्रामध्ये ते काय करत आहेत, मशिनरीच्या द्वारे किंवा जे उपकरण आहे त्या उपकरणाच्या माध्यमातून प्रयोग सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हे काय दिसत आहेत, त्या सगळ्या ह्या मशिनरी आहेत. पण त्याच्या संदर्भात या पाठामध्ये काय दिलं आहे, द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज टू प्रूव्ह इज थेरी वॉज अ मिसर ₹200. बघा आता त्यांनी काय सांगितलं आहे की त्यांना त्यांच्या प्रयोगाच्या उपकरणासाठी ज्या गोष्टी लागत होत्या, म्हणजे प्रयोग सिद्ध करण्यासाठी अतिशय तुटपुंज्या पैशामध्ये त्यांनी त्यांचे जे प्रयोग आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहेत. बघा द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंटचा अर्थ काय आहे, बघा इक्विपमेंटचा अर्थ काय आहे, उपकरणे. द रमन यूज टू प्रूव्ह म्हणजे काय, सिद्ध करणे. थेरी म्हणजे काय, त्यांचा जो सिद्धांत आहे की त्यांनी जो सिद्धांत मांडण्यासाठी जे उपकरणाची ज्यांना गरज होती, म्हणजेच आपण काय बोलू शकतो, त्यांना जे थेरी आहे वॉज मिसेलेचा अर्थ काय, तुटपुंजे म्हणजे काय, की जर आपल्याकडे फार थोडेसे पैसे आहेत, त्या थोड्याशा पैशामधून देखील आपण काय करू शकतो की आपली जी गरज आहे ती परिपूर्ण भागवू शकतो. त्यालाच काय बोलणार आहे, मिसेली. म्हणजे बघा एखाद्या वेळेस आपल्याकडे जर कमी पैसे असतात, त्या कमी पैशामध्ये देखील आपण आपल्या दिवसभराचा जो खर्च आहे तो भागतो. म्हणजे आपल्याकडे पुरेसे पैसे पण नाही आहेत की जे पण तरी पण देखील आपण त्याचा काय करत आहेत, पण योग्य त्या ठिकाणी त्याचा वापर करून आपण आपल्या दिवसाला ज्या गोष्टी लागत आहेत त्याची गरज भागवत आहोत. म्हणजेच त्याला काय बोलणार आहे, मिसेले बोलणार आहोत. म्हणजेच काय, त्याला मराठीत अर्थ आहे तुटपुंजे. मग इथे त्यांनी काय अर्थ घेतला आहे, द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट, की ज्या उपकरणाची त्यांना आवश्यकता होती, त्यांचा जो प्रयोग होता तो सिद्ध करण्यासाठी, त्यांची थेअरी सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तुटपुंज्या पैशातून म्हणजेच फक्त ₹200 मधून ते उपकरण खरेदी केलं आणि त्यांनी त्याचा जो प्रयोग होता तो प्रयोग सिद्ध करून त्यांनी दाखवलेला होता. तर अशा प्रकारे तुम्हाला याचा अर्थ कळाला आहे. द कॉस्टचा अर्थ काय आहे, किंमत आहे. कॉस्टचा अर्थ मिनिंग किंमत आहे. इक्विपमेंटचा अर्थ आहे उपकरणे आहेत. मेसेलेचा अर्थ आहे तुटपुंजे म्हणजे कमीत कमी, म्हणजे खूप अपुरी अशी किंमत आहे की जी उपकरणे ही मोठ्या आपण बोलतो ना की एखादं जर आपल्याला प्रयोग सिद्ध करायचा असेल किंवा एखाद्या गोष्टीवर रिसर्च करायचं असेल तर आपल्याला खूप साऱ्या उपकरणाची आणि महागड्या उपकरणाची गरज लागणार आहे, खूप सारे पैसे लागणार आहेत. परंतु त्यांनी हे दाखवून दिलं की आपल्याला जर आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर थोड्याशा पैशामधून देखील आपण काय करू शकतो, आपलं ध्येय आहे ते साध्य करू शकतो. आणि अशा प्रकारे त्यांनी यांच्या तुटपुंज्या पगारातून किंवा तुटपुंज्या पैशातून, कमीत कमी पैशातून त्यांनी उपकरण खरेदी केलं. आणि उपकरण खरेदी केल्यानंतर त्यांनी हे प्रूफ देखील केलेले आहे की अगदी केवळ तुटपुंज्या पैशातून ₹200 हे उपकरण आणून त्यांनी आपले प्रयोग हे सिद्ध केलेले आहेत. हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. बघा पुढे त्यांनी लिहिले, रमन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी
कन्फर्म टू लॅबोरेटरीज फॉर देअर रिसर्च. की रमन हे त्यांना ठामपणे त्यांना ते सांगत होते की एखाद्याचा प्रयोग करायचा असेल, एखाद्या शास्त्रात, तर त्यांना जी प्रयोगशाळा ह्या मर्यादित राहू नये, म्हणजे त्या अमर्यादित राहायला पाहिजे. की त्यांची जी इच्छा आहे किंवा त्यांनी जे त्याच्यामध्ये क्युरिओसिटी आहे ती जी निर्माण झाली आहे की त्यांना जो प्रयोग करायचा आहे त्या प्रयोगासाठी त्यांना त्याच्या प्रयोगशाळा ह्या मर्यादित राहता कामा नये, ह्या लिमिटेड राहता कामा नये, त्या अनलिमिटेड असल्या पाहिजे की जेणेकरून त्यांना स्वतंत्रपणे त्यांचे हर एक जे प्रयोग आहेत ते परिपूर्णपणे करता गेलेला पाहिजे, तिथे त्यांना थोडा वेळ दिला गेला पाहिजे, असं त्याचं ठामपणे मत होतं. बघा आता इथे आपण जो कठीण शब्द आहे आपण पाहणार आहोत. रमन स्ट्रॉंगली म्हणजे ठामपणे. फेल्ट दॅट त्यांना असं वाटत होतं. फेल्टचा अर्थ काय? वाटणे. स्ट्रॉंगली म्हणजे इथे तो स्ट्रॉंगली म्हणजे एकदम आपण बोलू शकतो तसं म्हणजे बळकट, एकदम बोलू शकतो ताकदवर, असा शब्द येणार नाही. इंग्लिशमधले बहुतेक जे शब्द आहेत जसं सेंटेन्स असेल त्याप्रमाणे आपण त्या शब्दाचा अर्थ घेणार आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट होणार आहे. इथे जो स्ट्रॉंगलीचा अर्थ काय आहे? ठामपणे. काय उत्तर देणार आहोत? ठामपणे. पण रमन यांना ठामपणे काय वाटत होतं? रमन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फर्म. की त्यांना असं वाटत होतं की जे सायंटिस्ट आहेत, जे वैज्ञानिक आहे, सायंटिस्टचा अर्थ काय? वैज्ञानिक आहे, कन्फर्म टू लॅबोरेटरी फॉर देअर रिसर्च, की हे मर्यादित राहता का नाही. कन्फाइनमेंटचा अर्थ काय आहे? मर्यादित. व ते लॅबोरेटरीचा अर्थ काय आहे? प्रयोगशाळा. हे तर सर्वांना माहीतच आहे की तुमच्या शाळेमध्ये देखील प्रयोगशाळा आहेत. तर लॅबोरेटरीज फॉर देअर रिसर्च, त्यांच्या संशोधनाकरिता प्रयोगशाळा किंवा वैज्ञानिकांच्या प्रयोगाकरिता ज्या प्रयोगशाळा आहेत ह्या मर्यादित राहता कामा नाही, त्या अमर्यादित असला पाहिजे, जेणेकरून त्यांचा जो प्रयोग आहे तो प्रयोग परिपूर्णपणे हा त्यांनी सिद्ध करण्यापर्यंत त्यांना तो गरजेचा आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना जो लिमिटेड वेळ टाईम आहे किंवा लिमिटेड जे त्यांच्या लॅबोरेटरीज आहे ह्या लिमिटेड राहता कामा नाही, त्या अनलिमिटेड राहायला गेल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची बाधा येता कामा नये, असं त्यांना स्ट्रॉंगली वाटत होतं. म्हणजे असं त्यांचं ठामपणे मत होतं की ह्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्या अमर्याद असणं गरजेचं आहे. रमन विथ हिज स्पेसिफिसिटी. बघा आता आपण पुढे बघा पाहणार आहोत. दे शुड सर्च अराउंड देमसेल्स अँड फाइंड अ आन्सर इन अकॉर्डिंग विथ नेचर. ते काय सांगत आहेत? रमन यांचा जो एक वैचारिक जो विचार आहे ते काय सांगत आहे? दे शुड सर्च अराउंड देमसेल्फ. त्यांनी स्वतःभोवती बघावं, फिरावं अँड फाइंड आउट द आन्सर इन अकॉर्डिंग विथ नेचर. आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं उत्तर काढावं. बरोबर आहे की त्यांचा जो हा एक वैचारिक विचार आहे काय की आपण काय करायचं? दे शुड सर्च, की त्यांनी काय करायचं आहे? स्वतःभोवती फिरायचं आहे. सर्च अराउंड देमसेल्स, त्यांनी स्वतःभोवती फिरून काय करायचं आहे? शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? फाइंड द आन्सर इन अकॉर्डिंग विथ नेचर. नैसर्गिक दृष्टिकोनातून त्याचं आन्सर शोधायचं आहे. का शोधायचं आहे? की एखाद्या वेळेस समजा जो फूल आहे त्या फुलाचा रंग मग तो पिवळाच का दिसत आहे, किंवा जे पाणी आहे ते पाणी आपल्याला चमकतानाच का दिसत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःभोवती फिरा, तुम्ही बाहेर पडा, तुम्ही बाहेर बघा आणि त्याची जी उत्तरं आहेत जे तुमच्या मनाला पडलेली आहेत त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते नैसर्गिक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करा, ते शोधण्याचा प्रयत्न करा, विचार करण्याचा प्रयत्न करा, असं जे डॉक्टर C.V. रमन आहेत हे त्यांचं मत आहे. की तुम्ही फिरा, तुम्ही बघा, तुम्ही हर एक गोष्टी ज्या तुम्ही आहेत त्या तुमच्या अवतीभोवती दिसत आहात त्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करा, तुम्ही अवतीभोवती फिरा, बघा आणि त्याचं जे उत्तर आहे हे नैसर्गिक दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोधण्याचा हा प्रयत्न करा. आन्सरचा अर्थ काय आहे? उत्तर आहे. विथ नेचर, विथ नेचर म्हणजे काय? निसर्गाच्या सानिध्यातून त्याचं उत्तर शोधण्याचा तुम्ही काय करायचं आहे? प्रयत्न करायचा आहे, असं देखील इथे आपल्याला डॉक्टर रमन हे सांगत आहेत. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. दिस इज ॲब्सोल्युटली ट्रू. काय सांगितलंय? दिस इज ॲब्सोल्युटली ट्रू म्हणजे की हे खरोखर खरं आहे. ॲब्सोल्युटली म्हणजे अगदी बरोबर आहे. ॲब्सोल्युटलीचा अर्थ काय आहे? खरोखर. ट्रू म्हणजे खरे आहे, बरोबर आहे. दिस इज ॲब्सोल्युटली ट्रू, हे आणि हे बरोबरच आहे की आपण हे उत्तर शोधणं गरजेचं आहे. बघा आता अजून त्यांनी सांगितलं की वाय द स्काय इज ब्ल्यू. आकाश निळे काय? वाय इज द स्काय ब्ल्यू हा प्रश्न आपल्याला पडू शकतो की आकाश का बरं निळं आहे. बघा ओनली अ क्वेश्चन्स माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक लाईक अ रमन कुड फाइंड. बघा आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे? ओनली
क्वेश्चनिंग माइंड, म्हणजे ज्यांच्या मनात नेहमी प्रश्न निर्माण होतात विथ अ सायंटिफिक आउटलुक लाईक रमन कुड फाइंड, की त्याचं जे उत्तर आहे ते फक्त रमनच, काय डॉक्टर सी व्ही रमनच हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून काढू शकतात. मग कोणता प्रश्न पडलेला आहे? वाय द स्काय इज ब्ल्यू, असं त्यांचं उत्तर आहे. की ओनली अ क्वेश्चन, की जे रमन आहे ते काय करत आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते त्यांच्याच मनाला हे प्रश्न पडलेले आहे. ओनली अ क्वेश्चन माइंड, प्रश्न विचारणाऱ्या मनालाच काय पडलेले आहेत की कशा सी व्ही जे रमन आहे ते कशा प्रकारे जो प्रश्न आहे ते शोधत आहेत की वाय द स्काय इज ब्ल्यू, की आकाश हे निळं का आहे, असे जे प्रश्न आहेत ते फक्त कोणाला पडत आहे? जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतात, ज्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी किंवा ती क्युरिओसिटी निर्माण होण्यासाठी त्यांच्या मनामध्ये जे जिद्द आहे की कशा प्रकारे हे आकाशच निळं का आहे, पाणी हे चमकत का आहे, त्याचप्रमाणे सूर्य हा एवढा उष्णता का देत आहे, सूर्य आणि चंद्र याच्यातलं काय नातं आहे, की जे अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कसं मन पाहिजे? ओनली क्वेश्चनिंग माइंड, की आपल्या मनामध्ये म्हणजे प्रश्न विचारणारं मन जेव्हा असेल तेव्हाच आपण काय करत आहोत मुलांनो, की ते प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ओनली क्वेश्चन माइंड, जे प्रश्न विचारणारं जे मन आहे विथ अ सायंटिफिक आउटलुक लाईक, की त्याला कशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन असू शकतो हे डॉक्टर सी व्ही रमन कुड फाइंड, हे शोधू शकतात. त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? रमन कुड फाइंडचा अर्थ काय? ते शोधू शकतात. कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतात? बघा आता आपण ते पाहणार आहोत. बघा, द रिझन बिहाइंड सिमिलरिटी इन कलर बिटवीन द वॉटर अँड द स्काय, की आकाश आणि आकाशाच्या जे पाण्याचा जो रंग आहे त्याच्यामध्ये समानता काय आहे? तर रिझनचा अर्थ काय आहे? बघा, कारण, रिझनचा मिनिंग काय? कारण. बिहाइंडच्या पलीकडे, सिमिलरिटी म्हणजे समानता. कलर बिटवीन द वॉटर अँड द स्काय, आकाश आणि पाण्याची जी समानता आहे त्याच्यामधल्या कशा प्रकारे ते समानता आहे याचं उत्तर काय आहे हे फक्त कोण सांगू शकतो? डॉक्टर सी व्ही रमन हे सांगू शकतात किंवा ते त्या प्रश्नाचं उत्तर हे ते शोधू शकतात. समजले मुलांना? द रिझन बिहाइंड सिमिलरिटी इन कलर बिटवीन, त्यांच्या रंगामधला जो फरक आहे किंवा त्याच्या रंगामधली जी समानता आहे, जी सिमिलरिटीचा अर्थ समानता, मग त्यांच्या दोन रंगामधली जी समानता आहे कोणत्या? बिटवीन द वॉटर अँड द स्काय, पाणी आणि आकाश याच्यातली जी समानता आहे ती कशी काय समानता आहे हे फक्त कोण सांगू शकत आहे? डॉक्टर सी व्ही रमन हेच आपल्याला सांगू शकतं. कारण त्यांचं जे माइंड आहे ते कसं आहे? प्रश्न विचारणारं मन आहे. ओनली क्वेश्चनिंग माइंड, प्रश्न विचारणाऱ्या मनालाच हे प्रश्न पडू शकतात आणि त्याच्यामध्ये कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे देखील त्यांनी तिथे सिद्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना जे डॉक्टर सी व्ही रमन आहेत हे प्रश्न विचारण्याचं त्यांचं जे मन आहे आणि एक वेगळ्या प्रकारची त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी आहे, की एक उत्सुकता आहे की कशा प्रकारे ह्या गोष्टी घडत आहेत. आणि म्हणून ते सांगत आहे की तुम्ही बाहेर पडा, अवतीभोवती जा, अवतीभोवती फिरा आणि तुम्ही त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. निसर्गाच्या सानिध्यातून त्याचं उत्तर शोधा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील तुम्ही त्याचं उत्तर हे शोधणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा जो पूर्ण पाठ आहे मुलांना आपण इथे समजून घेतला डॉक्टर सी व्ही रमन यांच्या माध्यमातून. जे डॉक्टर अब्दुल कलाम आहेत की त्यांनी डॉक्टर सी व्ही रमन यांच्याबद्दलचा जो छोटासा जीवनकाल आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे शोध लावले, कोणत्या प्रकारचा त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्याचा जन्म कोणत्या गावाला झाला आहे, त्या गावामधून त्यांनी कोणत्या प्रकारचे शोध लावले, त्यांना कोणतं पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी कशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक नवीन प्रकारचं जे एक रिसर्च केलेलं आहे त्याच्याबद्दलची आपण एक छोटीशी माहिती आपण या पाठाच्या माध्यमातून घेतलेली आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत की वर्ड मिनिंग बघणार आहोत की याच्यामध्ये कोणते वर्ड मिनिंग आलेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, जो आपला पहिला वर्ड मिनिंग आहे मेलोडियस. मेलोडियस म्हणजे काय? तर प्रोड्युसिंग प्लेशन म्युझिकल साऊंड, म्हणजे काय? मेलोडीचा अर्थच काय आहे की जे मधुर आहे, मधुर संगीत. द प्रोड्युसिंग प्लेशन म्युझिक साऊंड म्हणजे काय याचं की जे एक आपल्याला मधुर संगीत देत आहे, म्हणजे त्याला आपण काय बोलणार आहोत? मेलोडियस असे आपण बोलणार आहोत. प्रोड्युसिंग म्हणजे निर्माण करणारे, प्लेशन्स म्हणजे मधुर, म्युझिकल साऊंड एक संगीताचा ध्वनी, एक मधुर संगीताचा ध्वनी निर्माण करणाऱ्या गाण्याला आपण काय बोलणार आहोत? मेलोडियस असे बोलणार आहोत. की जे शांत गोष्टीचं किंवा शांत संगीत आहे जे त्या गाण्यामध्ये किंवा त्या
संगीतामध्ये काय आहे, मधुरपणा आहे, त्या गाण्यामध्ये कसा आहे थंडावा आहे, किंवा त्या गाण्यामध्ये कसा आहे राग जो आहे, जो आलाप आहे तो कशा प्रकारचा आहे, मधुर आहे, आणि म्हणून त्याला आपण बोलणार आहोत मेलोडियस. प्रिकॉशन्स जे आपला शब्द आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्ले बाय स्ट्रिकिंग, बिथिंग ऑफ टॅपिंग. मग प्रिकॉशन्सचा अर्थ काय आहे, तालवाद्य आहे. जे तालवाद्य आहे ते तालवाद्य म्हणजे एक प्रकारे हे म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे. एक म्युझिकल म्हणजे आपण बोलू शकतो एक संगीताचं जे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे वाद्य आहे त्या वाद्यापैकी हा आपला एक प्रकार आहे प्रिकॉशन्स. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट संगीत वाद्य आहे, प्ले बाय स्ट्रिकिंग, बिटिंग और टॅपिंग. म्हणजे आपण ते काय करू शकतो, आपण त्याला वाजवू शकतो, आपण त्याला मारू शकतो, पण टॅपिंग करू शकतो. टॅप म्हणजे आपण जसं आपण एखाद्या बेंचला टॅप करतो ते टॅपिंग करू शकतो. आणि स्ट्रिकिंग करू शकतो की आपण त्या एक प्रकारे जसा ढोल वाजवतो स्ट्रिकिंग करू शकतो. बिटिंग म्हणजे मारणे, आणि टॅपिंग म्हणजे आपण त्याला असं टॅप करतो जसं एखाद्या टेबलावरती. तर अशा प्रकारचे प्रिकॉशन्स म्हणजे हे तालवाद्य आहे. हे देखील काय आहे मुलांना, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. आणि याचा देखील वापर संगीतामध्ये किंवा गाण्यामध्ये देखील याचा वापर केला जातो. आता आपले जे नेक्स्ट आहे मेलएसे, टू स्मॉल इन साईज ऑर अमाऊंट. म्हणजे काय आहे की अतिशय छोटीशी एक रक्कम आहे, त्याला आपण म्हणतो तुटपुंजी रक्कम आपल्या मराठी भाषेमध्ये, की एकदम फार कमी किंमत जेव्हा असते किंवा अगदी छोटीशी जी शिल्लक आपल्याकडे अमाऊंट असते त्याला आपण काय म्हणतात, मेसेलाय बोलणार आहोत. मग ही कशी किंमत आहे की याच्यामधूनच जे डॉक्टर CV रमन आहे अवघ्या 200 रुपयाच्या उपकरणाने त्यांनी त्याचा जो सिद्धांत आहे तो कसा केला आहे, प्रूफ केला आहे, तो मांडलेला आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नाही खरोखर की तुम्ही कमीत कमी पैशामधून किंवा तुटपुंज पैशातून देखील काय होऊ शकतं, जे आपल्याला सिद्धांत आहे, जो आपला प्रयोग आहे तो आपण काय करू शकत आहे, तो मांडू शकत आहे. म्हणून याचा अर्थ काय, टू स्मॉल इन साईज ऑर अमाऊंट. म्हणजे टू स्मॉल अमाऊंट अगदी छोटीशी रक्कम आपण त्याला म्हणू शकतो, की टू स्मॉल साईज म्हणजे अगदी छोट्या स्वरूपात असलेली जी आपल्याकडे अमाऊंट आहे, आपली जी रक्कम आहे अगदी छोटीशी, जी तुटपुंजी आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, मिसळले बोलणार आहोत. सो आपला नेक्स्ट पार्ट आहे मुलांना, ते देखील आपण पाहणार आहोत. आता बघा आपण पाहणार ऑप्टिकल सायन्स और ऑप्टिक्स बोलणार आहोत. ऑप्टिकल सायन्स म्हणजे काय आहे मुलांना, प्रकाश, ध्वनी और प्रकाश. म्हणजेच काय ऑप्टिकल सायन्स प्रकाश विज्ञान किंवा प्रकाश ध्वनी और ऑप्टिक म्हणजे काय, प्रकाश. द ब्रँच ऑफ फिजिक्स डीलिंग विथ लाईट. म्हणजे काय आहे, भौतिकशास्त्राच्या माध्यमातून जो भौतिकशास्त्राच्या माध्यमानुसार किंवा त्याच्या अकॉर्डिंगली हा जो शब्द आहे त्या प्रकाशाला आपण काय बोलत आहोत, ऑप्टिकल सायन्स और ऑप्टिक असं आपण त्याला नाव देण्यात आलं आहे. म्हणजे ऑप्टिकचा मिनिंगच काय आहे, प्रकाश आहे. आणि म्हणूनच आपण ते कोणत्या गोष्टीने, द ब्रँच ऑफ फिजिक्स म्हणजे काय आहे की भौतिकशास्त्राच्या शाखेमधला हा उचललेला किंवा घेतलेला हा शब्द आहे. जसं आपण लाईट म्हणजे प्रकाश बोलतो, तसाच ऑप्टिक म्हणजेच काय आहे, हा प्रकाश हा शब्दाला दुसरा शब्द आहे. ऑप्टिक्स हा शब्दाला प्रकाश असं आपण बोलणार आहोत. आपला नेक्स्ट आहे अकॉस्टिक्स. म्हणजे काय, रिलेटिंग टू साऊंड और हिअरिंग. म्हणजे याचं काय की ध्वनी आहे, ध्वनिशास्त्र. अकॉस्टिक्स म्हणजे काय आहे, अकॉस्टिक्सचा अर्थ काय आहे, ध्वनिशास्त्र आहे. यालाच काय म्हणतात, रिलेटिंग टू साऊंड और हिअरिंग म्हणजे ऐकण्याचा जो आवाज आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, ध्वनिशास्त्र बोलणार आहोत. म्हणजेच काय, अकॉस्टिक असे बोलणार आहोत. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आलेले जे कठीण शब्द आहे, जे हार्ड वर्ड आहे, मिनिंग्स वर्ड आहे, जसं लिहिलं वर्ड मिनिंग आहे म्हणजे शब्दांचे अर्थ. वर्ड मिनिंगचा अर्थ काय, वर्ड म्हणजे शब्द, मिनिंग म्हणजे अर्थ. तर अशा प्रकारे आपण या पाठामधले जे आलेले जे कठीण शब्द आहे त्याचं देखील आपण मुलांना इथे स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या पाठाच्या माध्यमातून आलेले देखील जे कठीण शब्द आहेत त्याचा देखील मुलांना मी तुम्हाला इथे कठीण शब्दाचा अर्थ इथे वेळोवेळी सांगितलेला आहे. तर मुलांना आता आपण बघितलेले जे कठीण शब्द आहे जे आले ते देखील सांगितले, जे पाठाच्या दरम्यान जे शिकवताना आले ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता आपण मुलांना पाहणार आहोत समरीच्या माध्यमातून की जो आपला पाठाचा जो सारांश आहे, या सारांशा माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे की आपण काय सारांश आहे आपल्या त्याच्यामध्ये, की जे डॉक्टर अब्दुल कलाम आहेत त्यांनी डॉक्टर CV रमन यांच्याबद्दलचा एक छोटासा जीवनकाळ या पाठाच्या माध्यमातून केला होता. की जे डॉक्टर CV रमन आहेत ते 1888 साली त्यांचा तिरुपतीमध्ये म्हणजे साऊथ इंडियन भागामध्ये, त्याचा तामिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांना मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नसताना तर त्यांना जे त्यांचे रंगीत जे फुलं आहेत म्हणा
ते मोहित झाले होते त्या फ्लॉवर्सबद्दल किंवा त्या फुलांबद्दल किंवा ते मोतींबद्दल. त्यांना त्या गोष्टीचं अट्रॅक्शन वाटत होतं आणि त्या गोष्टीबद्दल ते जास्त क्युरिओसिटी होते. निसर्गात असणाऱ्या ज्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या गोष्टी कशा प्रकारे घडत आहेत एक त्यांच्या मनात हर एक वेळेस जो प्रश्न पडत होता आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांनी एक रिसर्च केला आणि ते रिसर्च मुलांनो त्या रिसर्चमुळे त्यांना जो पुरस्कार देखील एक मिळाला आहे तो नोबेल पुरस्कार त्यांना 1930 मध्ये त्यांनी मिळाला आहे. आणि त्यांनी जो रिसर्च केला होता की पाण्याचा जो रंग आहे तो कशा प्रकारे तो पाण्याचा रंग हा आकाशाच्या निळ्या रंगामुळे पाण्याचा रंग निळा होत नाही हे त्यांनी सिद्ध केलं आहे. आणि त्याच्यामुळे देखील त्यांना जो पुरस्कार जो मिळाला आहे भारतीय जो नोबेल पुरस्कार 1930 मध्ये. आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी जो आपला सायन्स दिवस आहे नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला आहे तो देखील साजरा करण्यात येत आहे. तर अशा प्रकारची एक छोटीशी माहिती आपण या सर्व पाठामधून घेतलेली आहे. बघा आपण पाहूया. बघा इथे दिलेलं आहे आपण पाहणार आहोत. C.V. रमन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायन्स इन द इंडिया. तर C.V. रमन हे भारतातील एक महान वैज्ञानिक होते. वैज्ञानिक सायंटिस्ट अर्थ काय ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हणजे महान वैज्ञानिक असे होते. ते भारतातले महान वैज्ञानिक होते. ही मेड इज मदरलँड प्राऊड बाय बिकम द फर्स्ट इंडियन म्हणजे त्यांच्या भागातली किंवा त्यांच्या जन्मभूमीमधले ते पहिले जे कोण होते ते वैज्ञानिक होते की ज्यांनी जो नोबेल पुरस्कार घेतलेला होता. इन इंडिया एशियन वॉज वॉन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930 की नोबेल पुरस्कार त्यांनी 1930 मध्ये घेतलेले ते पहिले पुरस्कर्ते होते त्यांच्या जन्मभूमीमधले की ज्या ठिकाणी ते राहिले होते त्या ठिकाणचे ते पहिले भारतीय जे सायंटिस्ट होते जे वैज्ञानिक होते की ज्यांनी नोबेल पुरस्कार 1930 मध्ये ते जिंकलेले होते. रमन वॉज अनेबल टू accept the Lord Rayleigh's in explanation that the color of the sea was just reflection of the color of the स्काय की जे डॉक्टर रमन होते त्यांनी परिपूर्णपणे त्यांनी नाकारलं की जे पाण्याच्या रंग आकाशाच्या निळ्या रंगामुळे पाण्याचा रंग हा निळा आहे असं कोणी म्हटलं ते लॉर्ड रिलेज यांनी जे स्पष्टीकरण केलं होतं त्याचा याला ठामपणे नकार होता. त्यांनी ही जी भूमिका घेतली होती की नाही आकाशाच्या निळ्या रंगामुळे पाण्याचा रंग हा निळा आहे असं कोण म्हटलं होतं लॉर्ड रेले यांनी सांगितलं होतं. परंतु त्यांनी त्यांच्या या मताला ठामपणे नकार दिला होता. त्यांनी या गोष्टीवर त्यांनी मान्य करण्यास तयार नव्हते आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे बघा इथे रमन वॉज अनेबल टू ॲक्सेप्ट म्हणजे ते मान्य करायला तयार नव्हते की आकाशाच्या निळ्या रंगामुळे पाण्याचा जो रंग आहे तो निळा आहे हे त्यांनी मान्य करण्यास स्पष्टपणे रफकार दिला होता. सी वॉज जस्ट रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय प्रतिबिंब. रिफ्लेक्शनचा अर्थ काय प्रतिबिंब. आपले जे मध्येचे बरेच शब्द सुटलेले आहेत. सायंटिस्टचा अर्थ काय वैज्ञानिक आहे. मदरलँड म्हणजे मातृभूमी आहे आणि इंडियन एशियन नोबेल प्राइज म्हणजे पुरस्कार तुम्हाला माहिती. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आहे. रमन वॉज अनेबल टू ॲक्सेप्ट म्हणजे मान्य करणे आहे. लॉर्ड रिले म्हणजे एक मुलांना सायंटिस्ट आहे. एक्सप्लेनेशनचा अर्थ आहे स्पष्टीकरण आहे. दॅट द कलर ऑफ द सी वॉज जस्ट अ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचं म्हणजे प्रतिबिंब आहे. ऑफ द स्काय स्काय म्हणजे आकाश आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आपण आता पुढे जाऊया. आफ्टर हिज रिसर्च ही वॉज एबल टू प्रूव्ह द सायंटिफिक वर्ल्ड दॅट color of the sea was the result of the scattering sunlight by the water मोलक्युल्स की त्यांनी नंतर या गोष्टीवरती काय केलं आहे रिसर्च केला आहे संशोधन केलं आहे की त्यांनी परिपूर्ण नाकारलं की आकाशाच्या निळ्या रंगामुळे पाण्याचा रंग हा निळा पडत आहे हे त्यांनी प्रूफ करण्यासाठी सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांचा एक जो प्रयोग केला आहे आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून की पाण्याच्या रेणूमुळे आणि विकर्णीकरणामुळे जो पाण्याचा रंग कसा दिसत आहे निळ्या रंगाचा दिसत आहे हे त्यांनी काय केलं आहे प्रूफ केलेलं आहे. नेक्स्ट दिस डिस्कवर वॉज कॉल्ड ॲज अ रमन इफेक्ट. आणि या रिसर्चचा या शोधाचा त्यांच्यावर काय झाला आहे मुलांनो इफेक्ट झाला की रमन इफेक्ट नावाचं त्यांनी संशोधन केलेलं आहे. त्याला त्यांनी नाव काय दिलं आहे रमन इफेक्ट. रमन द ग्रेटेस्ट सायन्स हॅड मेड अ डीप अटॅचमेंट की रमन आहे जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांना खूप सारी अटॅचमेंट होती. कोणत्या गोष्टीची ग्रेट सायंटिस्ट ते एक महान वैज्ञानिक होते. ते डीप अटॅचमेंटला आपण काय बोलणार आहोत की त्यांना खूप त्या गोष्टीचा लगाव होता. अँड क्युरिओसिटी फॉर हिज नॅचरल सराउंडिंग थ्रू आउट द लाईफ
की जे निसर्गातल्या ज्या सानिध्यामधल्या ज्या गोष्टी घडत आहेत, ते जीवन जगत आहेत, त्या सर्व गोष्टीबद्दलची त्यांना अटॅचमेंट होती, की निसर्गात ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे पाणी हे उंचावरूनच का पडत आहे, पाण्याचा रंगच निळा का दिसत आहे, पाणी चमकत का आहे, आणि अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दलचं त्यांना नेहमीच अट्रॅक्शन होतं, नेहमीच त्यांना अटॅचमेंट होतं. अटॅचमेंटचा अर्थ देखील आपण इथे काय म्हणू शकतो, की जवळीक होती. म्हणजे सायंटिस्ट बघा, द रमन द ग्रेट सायंटिस्ट हॅड डीप अटॅचमेंट. डीप म्हणजे काय, खोलवर त्यांना काय होती, अटॅचमेंट होती. खूप खोलवर ते काय होते, त्यांनी जवळीक होते कुणाच्या. अँड क्युरियोसिटी म्हणजे काय म्हणणार आपण त्याला, की क्युरियोसिटी निर्माण होती, की त्यांना जाणून घेण्याची इच्छा होती. क्युरियोसिटीचा अर्थ काय आहे मुलांनो, की त्यांना जाणून, आपण त्यांना क्युरियोसिटी आहे म्हणजे माझी आता उत्कंठा वाढलेली आहे, की ज्याप्रमाणे एखादं गिफ्ट बाबा जेव्हा तुम्हाला बाबा घरी घेऊन येतात आणि ते गिफ्ट घेऊन आल्यानंतर ते कशा प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला क्युरियोसिटी वाढते, की तुम्हाला उत्कंठा वाढते, की त्या बॉक्समध्ये काय आहे. त्याचप्रमाणे जे रमन होते, जे महान सायंटिस्ट होते, जे महान वैज्ञानिक होते, ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये घडणाऱ्या हर एक गोष्टीमध्ये जाणून घेण्यासाठी ते अगदी खोलावर जात होते आणि त्यांना उत्कंठा होती, की ह्या गोष्टी कशा घडत आहेत हे जाणून घेण्याची त्यांना काय होती, उत्कंठा देखील होत होते. तर अशा प्रकारे जो आपला समरी आहे, त्या समरीचा आपण पूर्णपणे सारांश घेतलेला आहे, की या पाठाच्या माध्यमातून आपण जे हर एक जे घटक आहेत ते पाहिले आहे. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या माध्यमातून एक छोटासा पाठ किंवा छोटासा संदर्भ आपण म्हणू शकतो, छोट्याच्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या आपण या पाठाच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत, की कशा प्रकारे डॉक्टर सी.व्ही. रमन हे एक निसर्गाच्या सानिध्यात होते आणि कशा प्रकारे ते अटॅचमेंट होते. त्यांना फ्लॉवर्स म्हणा, जेम्स म्हणा किंवा निसर्गात असणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल कशा प्रकारे त्यांची अटॅचमेंट होती. त्याचप्रमाणे जे निसर्गात असणारे मोती आहेत ते कशा प्रकारे, जे जेम्स म्हणजे जे मोती आहेत ते कशा प्रकारे चमकत आहेत. पाण्याचा रंग हा नेमका कशामुळे, जो आकाशाच्या निळ्या रंगामुळे होत नाही आहे, तर तो अजून त्याला वेगळं काहीतरी कारण आहे. जे लॉर्ड रिलेज आहे, डॉक्टर लॉर्ड रिलेज यांचं जे म्हणणं होतं ते त्यांनी स्पष्टपणे नाकारलं होतं. त्यांनी जसं सांगितलं, की रमन वॉज अनेबल टू ॲक्सेप्ट, म्हणजे त्यांनी हे मान्य करण्यास परिपूर्ण नकार केला होता, की ते पाण्याचा जो रंग आहे, जो आकाशाच्या निळ्या रंगामुळे पाण्याचा रंग निळा होत नाही आहे, आणि त्याच्यामुळे मग त्यांनी एक नवीन संशोधन सुरू केलं आणि त्या संशोधनामध्ये त्यांनी काय केलं आहे त्याचं बरोबर त्यांनी उत्तर दिलेलं आहे, की त्याचा जो रंग आहे हा पाण्यामुळे नाही तर पाण्याच्या विकर्णामुळे आणि पाण्याच्या रेणूमुळे त्याच्या रंगामध्ये हा फरक पडत आहे. एखादा जर प्रयोग आपल्याला करायचा ठरला तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते आपल्या तुटपुंज्या पैशामधून देखील आपण तो प्रयोग करू शकतो, हे देखील त्यांनी सिद्ध केलं आहे. त्याच्यासाठी मोठे पैशाची किंवा जास्त अमाऊंटची गरज आहे, जास्त रकमेची गरज नाही आहे. तर आपल्या जर मध्ये जर जिद्द असेल, इच्छा असेल आणि परिश्रम करण्याची जर शक्ती आणि ताकद असेल, आपलं म्हणजे आपली मनोवृत्ती आहे की नाही, आपली जी परिपूर्ण इच्छा आहे की मला हा प्रयोग करायचा आहे, तर त्यासाठी आपण अवघ्या थोड्याशा अमाऊंटमधून, थोड्या रकमेमध्ये देखील आपण आपला हा जो प्रयोग आहे तो परिपूर्ण करू शकतो, हे देखील त्यांनी याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो त्यांनी एक संदेश, एक मेसेज त्यांनी दिलेला आहे, की आपल्याला एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर त्याच्यासाठी मोठ्या गोष्टीची आवश्यकता नाही, तर आपण आपल्या छोट्याशा गोष्टीमधून देखील आपण आपलं ध्येय हे साध्य करू शकतो, हे देखील त्यांनी प्रूफ केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पूर्ण पाठ आहे, हा पाठ आपण समजून घेतलेला आहे. या पाठामध्ये आलेले जे हार्डवर्ड्स आहेत ते समजून घेतलेले आहे, स्पष्टीकरणाच्या माध्यमात आलेले जे हार्डवर्ड ते समजून घेतलेले आहेत, आणि जे वेगळे नंतर लेसन संपल्यानंतर देखील जे हार्डवर्ड आहेत ते देखील आपण एक्सप्लेनेशन इथे मी केलेलं आहे. जी समरी या पाठाच्या माध्यमातून आली ती देखील मी इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. आता या पाठाच्या माध्यमातून आलेले जे प्रश्न, जे ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा आपण आता प्रयत्न करूया.